सर्वप्रथम सगळ्या जे आज उपस्थित आहेत ऑनलाईन त्यांना नमस्कार माझा. आणि छायाताई आणि ज्योती, आज हा कार्यक्रम तुम्ही आयोजित केलाय तुमच्या संस्थांतर्फे. त्यामुळे छान वाटतंय की तिथल्या सगळ्या लोकांशी पण मला आज म्हणजे जुळवून घेता येत आहे. आणि मी जे काही प्रयोग करते वेगवेगळे आपल्या पर्यावरणासाठी एन्व्हायरमेंटसाठी, तर ते तुमच्या सगळ्यांपर्यंत शेअर केले तर ही जी चळवळ आहे तर ती सगळ्याच लोकांनी करण्यासारखी आहे. आणि त्यामुळे हे सगळं आज मी शेअर करायला उत्सुक आहे. माझी सुरुवात जी झाली ती ऍक्च्युली ह्या एन्व्हायरमेंटकडे जाण्याच्या ह्यानी ती माझ्या कामाच्या ह्यानीच झाली. म्हणजे कारण असं की सीए असल्यामुळे सतत आकडे आणि एक स्ट्रेस आणि कायम गडबड कामाची, तर त्यातनं काहीतरी आपल्याला छंद आपण जोपासावा म्हणून जी आवड होती तर ती मी जास्त म्हणजे वाढवायची ठरवली. आणि गेले 15 वर्षापासून मग मी माझं गार्डनिंग प्रयोग सुरू केले. गार्डनिंग जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा लक्षात आलं की जी काही माती आपण आणतो तर ती सुद्धा आपण कुठल्या तरी ठिकाणचा डोंगर फोडतो आणि तिथून ती माती घेऊन येतो. म्हणजे आपण एका ठिकाणी गार्डन करताना दुसऱ्या ठिकाणचं एन्व्हायरमेंट डिस्टर्ब करतोय. मग ते न करता आपली आपण माती कशी तयार करावी, तर मग वेस्ट मधनं जे कंपोस्टिंग असतं तर कंपोस्टिंग करायला मी सुरुवात केली. कंपोस्टिंग करत असताना मग लक्षात आलं की ह्याचे आपण जी सॉइल खराब झालेली आहे केमिकल फर्टिलायझर्समुळे, तर ती हळूहळू आपण जर कंपोस्ट केलेली माती वापरली तर आपल्याला जे रेसिड्यू जे जेवणात राहता येत आता, कारण मातीतच सगळे केमिकल्स आहेत तर ते कमी होत आहेत. भाज्यांची वगैरे चव बदलतीये. सो मी स्वतः गच्चीवर ते प्रयोग केले. मग ते कंपोस्टिंग करत असताना ऍक्च्युली माझ्या लक्षात आलं की फ्रूट पिल्स जे आहेत, बरेच वेळा आपण लिंबाचं एकदम खूप आणतो किंवा आता सीझन आहे तर संत्री मोसंबी सिट्रस फ्रुट्स जी खूप आणतो, तर त्याची सालं म्हणजे फ्रूट पिल्स जी असतात तर ती जेव्हा एकदम कंपोस्ट मध्ये टाकायचे तर तेव्हा एकदम जास्त ऍसिडिक झाल्यामुळे म्हणजे पाईलमध्ये प्रपोर्शनेट आपण घालू शकतो पण म्हणजे हाफ ऑफ कंपोस्ट जर तुम्ही सगळं सिट्रस फ्रुट्सच्या पिल्सने टाकलं तर खूप जास्त ऍसिटिक झाल्यामुळे ते कंपोस्टिंगचा स्पीड स्लो व्हायला लागला. मग माझ्या लक्षात आलं की ह्या फ्रूट पिल्सचं आपण काय वेगळं करतो. तेव्हा बायो एन्झाईम हे माझ्या लक्षात आलं. आणि बायो एन्झाईम मग मी माझ्या मैत्रिणीकडनं शिकले किंवा काही लोकांकडनं युट्यूब पाहिले. आणि मग मी त्याचे प्रयोग करायला सुरुवात केले माझ्या गार्डनमध्ये. त्यामुळे बायो एन्झाईमची सुरुवात माझी अशी गार्डनिंग पासून झाली. गार्डनिंग करत असताना त्याचे जे उपयोग आहेत ते मी आता तुम्हाला पीपीटी एक शेअर करते, त्याच्यात दाखवते. पण हे मल्टीपर्पज आहे खरोखर. आपल्याकडे जर आपण भारतातले जे लोक त्यांना किंवा महाराष्ट्रातले त्यांना कैलास जीवन हे असं औषध आहे माहितीये की जे आपण अनेक गोष्टींवरती वापरतो, म्हणजे खर्चटलं तरी कुठे डास चावला, तसं हे अक्षरशः बहुगुणी हे आहे बायो एन्झाईम. झाडांसाठी आहेच पण आपल्या घरी पण त्याचे खूप छान उपयोग आपण करू शकतो. ह्याला अजिबात जागा लागत नाही. तुम्हाला मी आता दाखवीन तर कमी जागा, लो कॉस्ट आणि एफर्ट्स कमी. सो किती आपण वर्किंग असलो तरी सुद्धा आपल्याला दिवसातनं 1 किंवा 2 मिनिटं, एवढा कमी वेळ, आपल्याला 1 मिनिट द्यायला लागतं अक्षरशः. सो एवढ्या कमी वेळामध्ये हे आपण बायो एन्झाईम करू शकतो. तर म्हणून मी आज आता माझ्या पीपीटी प्रेझेंटेशनला सुरुवात करते. सो आपण पिक्चर्स मधनं आणि प्रोसेस मधनं पाहूया. आधी बायो एन्झाईम म्हणजे काय हे एक्सप्लेन करते. त्याच्यासाठी काय काय इन्ग्रेडियंट्स लागतात ते सांगते. ते वापरताना काय प्रिकॉशन घ्यायला लागतात ते, आणि मग त्याचे गार्डनसाठी उपयोग आणि इतर उपयोग, आणि उपयोग केलेत त्याचे काही फोटो शेअर करीन. आणि पीपीटी प्रेझेंटेशन नंतर मी तुम्हाला लाईव्ह करून पण दाखवते. सो मी शेअरिंग स्टार्ट करते. फुल व्ह्यू आहे. नाही, तू प्रेझेंटेशन मोड मध्ये जा, म्हणजे मग ते हा पूर्ण व्ह्यू दिसेल. हा, आला. हा, आता आलाय. असं मी स्टार्ट करते. इथे पीपीटीच्या पहिल्याच पेजवरती ज्या बॉटल्स दिसत आहेत वेगवेगळ्या, तर त्या सगळ्या बायो एन्झाईम केलेल्या आहेत. त्याच्यात वेगवेगळे कलर्स आता तुम्हाला दिसतील. तर मी इन्ग्रेडियंट्स आपण काय वापरतो त्याच्यावर हे बायो एन्झाईम जे तयार होतं त्याचे कलर्स तयार होतात. त्याच्यामध्ये
काही ज्या एन्झाईम्स आहेत तयार केलेले ते रिपेलंट म्हणून म्हणजे इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइड म्हणून मी केलेली आहेत. आणि काही आहेत ती त्यातली माती जी आहे तर ती सुधारण्याकरता अशी आहेत. सो पहिले बायो एन्झाईम म्हणजे काय, आधी बायो आणि एन्झाईम दोन शब्द आहेत. तर ऑर्गॅनिक मॅटर्स जे आहेत तर त्याच्यापासून हे आपण एन्झाईम तयार करतो. आणि प्रोसेस वापरतो ती फर्मेंटेशनची वापरतो. फर्मेंटेशनसाठी कुठली तरी शुगर कंटेंट लागतो. तर आपण हे बायो करणार आहोत तर आपण शुगर न वापरता आपण जॅगरी म्हणजे गुळ वापरतो आणि पाणी वापरतो. गुळ वापरण्याचं कारण असं, जेव्हा आपण ऊसापासनं साखर गुळ तयार होते. तर गुळ तयार होताना त्याच्यात काहीतरी मोलॅसेस राहतात. पण साखर करताना त्यात खूप जास्त केमिकल्स घालून मग ती पांढरी म्हणजे व्हाईट शुगर आपली तयार होते. सो आपण ते अवॉइड करतोय आणि जॅगरी वापरतो, गुळ वापरतो. अगदीच गुळ नसेल तर ब्राऊन शुगर आपण वापरली तरी चालू शकते. पण अदरवाईज आपण सगळी फळांची सालं आणि व्हेजिटेबल वेस्ट जे असतं तर ते वापरून करू शकतो. हे वापरायचं असतं, त्यातल्या काही गोष्टी असतात तर ह्या येतात कुठून असा विचार केला तर आपल्या ज्या वनस्पती आहेत, प्लांट्स आहेत, तर ते स्वतः जे अन्न तयार केलेलं असतं ते स्टोअर केलेलं असतं. सो ह्या फ्रूट पिल्स मध्ये सुद्धा काही गोष्टी अशा असतात की ज्या आपण ऍक्च्युली खातो, आतला भाग फळांचा, आणि हे टाकून देतो. सो आपण वेस्ट पण करत असतो. सो वेस्ट मॅनेजमेंटच्या दृष्टीने सुद्धा हा एक महत्वाची गोष्ट आहे. तर हे सगळं वापरून आपण फर्मेंटेशन करतो. ही अनएरोबिक कंडिशन्समध्ये म्हणजे आपण घट्ट बरणीमध्ये करतो. त्याच्यात हवा जाऊ देत नाही, ऑक्सिजन त्याच्यामध्ये आपण जाऊ देत नाही. सो अनएरोबिक कंडिशन्समध्ये आपण हे करतो. आणि हे करत असताना जेव्हा ही प्रोसेस होते तेव्हा ती त्यातली जी ऑर्गॅनिक मॅटर आहेत म्हणजे सालं आहेत किंवा व्हेजिटेबल वेस्ट आहे, तर ते हळूहळू डिकम्पोज होतं. आणि डिकम्पोजिशन होत असताना त्याच्यामध्ये काही गॅसेस तयार होतात. आणि फायनल जे आउटपुट असतं तर ते असं होतं की जे आपल्या सॉइलसाठी उपयोगी असतं. आणि ते झाडांना अवेलेबल करून देणारं असं ते म्हणजे झाडांना पटकन अवेलेबल होऊ शकेल अशा प्रकारचं ते एन्झाईम तयार झालेलं असतं. हे तयार होत असताना जे गुड बॅक्टेरिया असतात त्याच्यामध्ये प्रोटीन्स असतात आणि काही सॉल्ट्स असतात. आणि मुख्य म्हणजे आपण हे सगळे जे गोष्टी वापरतो त्याच्यात कुठलंही केमिकल वापरत नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये टॉक्सिसिटी नसते. तर आपण झाडांना जेव्हा वापरणार आहोत तेव्हा आयदर आपण ते ड्रेंचिंग करणार आहोत म्हणजे कुंडीमध्ये खाली घालणार आहोत, किंवा आपण फॉलियर स्प्रे म्हणजे पानांवरती स्प्रे करणार आहोत. याच्यामध्ये आपण जी गूळ घालतो तर त्याचा उपयोग असा असतो की बॅक्टेरिया त्यातले वाढवणे. नंतर जेव्हा प्रोसेस होते तेव्हा फ्रूट किंवा व्हेजिटेबल पील्स आहेत ते डिग्रेड होतात, डिकम्पोज होतात. आणि मग ते पाण्यामध्ये जे आपण पाणी वापरणार आहे त्याच्यामध्ये सोल्युबल म्हणजे डिझॉल्व्ह होतात. आणि हे पाणी आपण नंतर गाळून वापरतो. कुठलंही आपण जेव्हा फर्टिलायझर वापरतो किंवा इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइड, तर ते वॉटर सोल्युबल असेल किंवा लिक्विड फॉर्म मध्ये असेल तर झाडांना घ्यायला सोपं जातं आणि पटकन अवेलेबल होतं. सो आपण ते पाण्यामध्ये केलेलं असतं. तर नंतर पाणी, गूळ आणि ऑर्गॅनिक मॅटर तयार होतं. तेव्हा ते एक ऍसिड, माइल्ड ऍसिड सारखं तयार होतं. व्हिनेगार जसं असतं तसं होतं. ऍसिटिक ऍसिड च्या पेक्षा कमी त्याचा पीएच लेवल असते. सो जेव्हा फायनल आउटपुट होतं तेव्हा पीएच बघणं ही एक आपली टेस्ट असते तयार झालं की नाही. साधारण 3.5 to 4.5 एवढा पीएच लेवल त्याची असते. सो त्याच्यामुळे ते कुठेही हार्मफुल नसतं. हातांना जरी आपण लागलं तरी काहीही होत नाही. कुठली आपण केमिकल पेस्टिसाइड जेव्हा वापरतो तेव्हा त्याच्यावर एवढ्या इन्स्ट्रक्शन्स असतात, हातात ग्लोव्ज घाला, डोळ्यांना हे घाला. जेव्हा तो फवारा उडतो तेव्हा सगळीकडे म्हणजे आपण जमीन खराब करतो, हवा पण पोल्यूट करतो. सो ह्या दोन्ही गोष्टी आपल्या या बायो एन्झाईममुळे होत नाहीत. कारण हे सगळं ऑर्गॅनिक मॅटर त्याच्यामध्ये तयार झालेलं आहे. हे तयार होत असताना गॅस जो तयार होतो तो मध्ये मध्ये रिलीज करावा लागतो. तर ती प्रोसेस कशी आहे ते आपण ऍक्च्युअल करताना काय काळजी घ्यायची ते बघूया. आणि जेव्हा आपण जमिनीत आपण घालणार आहोत तेव्हा जमिनीमध्ये जे काही ऑर्गॅनिक कार्बन आहे किंवा ज्या गोष्टी आहेत तर त्या झाडांना अवेलेबल होण्यासाठी आपण जे काही फर्टिलायझर घालतो ते डायरेक्ट झाडं घेऊ शकत नाहीत. त्यातले जे मातीतले मायक्रोब्स आहेत किंवा वेगवेगळ्या बॅक्टेरिया आहेत, फंगीज आहेत, ते झाडांना
त्यांना हव्या त्या फॉर्ममध्ये उपलब्ध करून देत असतात, अवेलेबल करून देत असतात. तर बायो एन्झाईम त्या बॅक्टेरियाची संख्या पण वाढवतं. सो बॅक्टेरियाची संख्या वाढवतो, मातीची क्वालिटी सुधारतं. तर हे बायो एन्झाईम आपण का करायचं, तर एकतर आपण अ, पहिले म्हणजे क्लीनर म्हणून आपण जेव्हा वापरतो किंवा झाडांना वापरतो तेव्हा केमिकल नाहीये, त्यामुळे सस्टेनेबल लिव्हिंगच्या दृष्टीने चांगलं आहे. केमिकल कुठलीही गोष्ट जेव्हा आपण एकदा वापरतो तेव्हा त्याचे रेसिड्यू सुद्धा राहतात, जे आपल्याला कळत नाहीत. त्याचे हवेवर, पाण्यामध्ये सगळीकडेच परिणाम होतात. जेव्हा आपण सॉइलमध्ये घालतो तेव्हा ते खाली खाली म्हणजे मातीमध्ये मुरून जाऊन शेवटी पाण्याच्या ह्याला जर कुठे अटॅच झालं तर जवळचं पाणी सुद्धा कंटॅमिनेट होतं. सो हे सगळं सस्टेनेबल जर करायचं असेल कुठलंही फार्मिंग किंवा हे, तर आपण ह्या ऑर्गॅनिक बायोएन्झाईम कडे आपण वळायला पाहिजे. लो कॉस्ट आहे कारण ह्याच्यामध्ये वाया जाणारे पिल्स आहेत आणि फक्त गुळाचा खर्च आहे आणि तो सुद्धा खूप कमी ह्याच्यामध्ये आहे. पाणी आहे आणि आपला कुठलाही एखादी प्लास्टिक कंटेनर आहे त्याच्यासाठी आपल्याला काही खर्च नाही. सो लो कॉस्ट आहे, कुठेही काही विकत घ्यायला लागत नाही आपल्याला. नंतर वेस्ट रिड्यूस करण्यासाठी घरातलं, त्यामुळे वेस्ट मॅनेजमेंट होत आहे. हे पेट फ्रेंडली आहे. बायो एन्झाईम जेव्हा आपण होम क्लीनर म्हणजे आपण फिनाईलच्या ऐवजी वापरतो तर पेट फ्रेंडली आहे. मी स्वतः माझ्या घरी डॉग आहे आणि आम्हाला त्यामुळे कुठल्याही प्रकारचं फिनाईल वापरता यायचं नाही फरशी पुसण्यासाठी. तर आम्ही आता हे बायो एन्झाईमनी फरशी पुसतोय. तर ते पेट फ्रेंडली आहे. पण त्याच्याच बरोबर ते इन्सेक्ट जे आहेत म्हणजे किडे मुंग्या ज्या घरामध्ये येतात, तर कायम जर आपण वापर केला बायो एन्झाईमचा तर आपल्याला त्या लक्षात येतं की 8, 10, 15 दिवस आपण फरशी पुसायला वापरलं तर येणाऱ्या मुंग्या किंवा किडे आहेत जे साईडला भिंतीनी येतात ते सुद्धा कमी होतात. किंवा कुंडीत असेल तर जे मुंग्या येण्याचं प्रमाण आहे ते कमी होतं. बरेच वेळा नाही तर कुंडीमध्ये सुद्धा मुंग्या येतात, सो त्या कमी होतात. आणि गार्डनमध्ये आपल्याला सॉइल एनरिचर आणि पेस्टिसाइड असं दोन्हीही आहे. सो गार्डनमध्ये आहे आणि घरामध्ये असं सगळीकडे यूज असलेलं बायो एन्झाईम आहे. हे दोन फोटो आहेत माझ्या गार्डन मधले. एक आहे पॉमोग्रेनेट डाळिंबाची लागलेली आहे आणि दुसरं आहे लिंबाचं झाड आहे आणि डिशमध्ये लिंब दिसत आहेत. तर हे दोन्ही फोटो दाखवायचं कारण म्हणजे कंपोस्ट वापरून लिंबाचं झाड लावलं, ती लिंब वापरली, वापरून झाल्यावर त्याची जी पिल्स होती त्याचंच बायो एन्झाईम बनवलं. सो एक पूर्ण सायकल आपण आपल्या गार्डन मध्येच कम्प्लीट केली की गार्डन वेस्ट पासनं, किचन वेस्ट पासनं माती बनवली, त्यात प्लांट लावलं, त्याच झाडाची फळं आहेत ती खाल्ली आणि फळांची सालं आपण एन्झाईम मध्ये कन्व्हर्ट केली. इवन पॉमोग्रेनेट डाळिंब आहे तर त्याच्या सालांचं सुद्धा बायो एन्झाईम बनवलं जातं आणि ते एन्झाईम त्याच झाडांना वापरलं तर त्याचे खूप छान रिझल्ट्स येतात. बायो एन्झाईममुळे फ्रुट्स जे आहेत त्यातली गोळी आहे तर ती गोळी सुद्धा वाढते. सो अदरवाईज काय होतं, आपण सालं जी आहेत ती फेकून देतो, तर तीच सालं आपण वापरली तर ह्याचे छान रिझल्ट्स मला स्वतःला पाहायला मिळालेत. पॉमोग्रेनेटचं किंवा डाळिंबाचं एन्झाईम आहे ते दिसायला पण छान लाल रंगाचं दिसतं आणि डाळिंब किंवा सिट्रस फ्रुट्सचं असतं ते बऱ्यापैकी पिवळट किंवा थोडासा ब्राउनिश कलरचं ते असतं. गार्डनिंगच्या उपयोगामध्ये सीड जर्मिनेशन, कुठलंही आपण बी पेरताना त्याला सीड प्रोसेस करतात. सीड प्रोसेसिंग करत असताना अदरवाईज आम्ही इथे गोमूत्र वापरतो, त्याच्यामध्ये पाणी आणि गोमूत्रामध्ये सीड भिजवून जर्मिनेशन करतो. पण काही सीड्स असतात की ज्या पटकन जर्मिनेट होत नाहीत, त्याला थोडी ऍसिड ट्रीटमेंट लागते. तर अशा वेळी अगदी कमी बायोएन्झाईम म्हणजे 1 लिटरमध्ये अगदी 5 ml एवढंसं किंवा त्याच्याही पेक्षा थोडं कमी पाण्यामध्ये घालून सीड्स रात्रभर भिजवून ठेवल्या आणि दुसऱ्या दिवशी लावल्या तर आपल्याला त्याची जी जर्मिनेशन रेट आहे तो वाढलेला दिसतो. सॉइल हेल्थमध्ये मी सांगितलं तसं आपण ड्रेंचिंग करत असताना अतिशय कमी प्रमाण म्हणजे लास्टला मी दाखवणारच आहे, पण 1 लिटरमध्ये जास्तीत जास्त 20 ml 20 ml पर 1 लिटर ऑफ वॉटर एवढं आपण डायल्यूट करून ते घालायचं. त्याच्यामुळे मातीमधले बॅक्टेरिया, गुड बॅक्टेरियाज वाढतात. ते वाढले की ते जे कार्बन कंटेंट असतो जमिनीतला तो एकतर छान सगळा पटापट डिकम्पोज होतो. डिकम्पोज होऊन झाडांना अवेलेबल होतो. अ, माती भुसभुशीत होते म्हणजे पोरस होते आणि त्याच्यामुळे जे मुळं आहेत झाडांची, रूट्स आहेत
ती रूट्स व्यवस्थित पसरण्यासाठी त्याचा छान फायदा होतो. रूट्स व्यवस्थित पसरली की झाड हेल्दी होतं आणि जास्तीत जास्त जे काही आपण फर्टिलायझर इतरही देतो त्याचा इंटेक झाडं जास्त चांगल्या प्रकारे घेऊ शकतात. जेव्हा इन्सेक्ट रिपेलंट किंवा पेस्ट येतात तर तेव्हा फॉलियर स्प्रे म्हणजे झाडांवरती पानांवरती हा आपण बायोएन्झाईम मारतो. तर ते फक्त मॅक्झिमम 10 ml पर 1 लिटर ऑफ वॉटर एवढं आपण डायल्यूट करायचं. हे डायल्यूट करून आपण शक्यतो जर चांगले रिझल्ट हवे असतील तर रात्री किंवा एक निदान 1-2 तास तरी ते पाण्यामध्ये भिजवून म्हणजे पाण्यामध्ये आपण डायल्यूट करून ठेवायचे. म्हणजे ते सगळीकडे डिझॉल्व्ह होतात व्यवस्थित पूर्ण पाण्यात आणि मग आपण जो काही स्प्रे करायचा तो करायचा. स्प्रे करत असताना कधीही डायरेक्ट उन्हात करायचं नाही. शक्यतो आफ्टरनून म्हणजे 4-5 वाजता ऊन गेल्यावर किंवा सकाळी लवकर अर्ली मॉर्निंग मध्ये आपण स्प्रे करायचा. एकतर झाडांच्या पानं असतात तर त्याच्या पानांवरती छोटे जे छिद्र असतात किंवा पोर्स असतात ती त्यावेळेला ओपन असतात आणि जे आपण फोलियर स्प्रे केलाय त्याचा तो व्यवस्थित ते झाडं ऍब्सॉर्ब करू शकतात. कीड असेल ती ह्या थोडासा स्ट्रॉंग वास असतो त्याच्यामुळे रिपेल होते. तर हे रिपेलंट म्हणून करताना मेरीगोल्ड म्हणजे झेंडूची फुलं आहेत त्याच्या पेटल्स पासून केलं जातं. त्याची काही लिस्ट मी नंतर दाखवतेच तुम्हाला. जिथे उग्र वास आहे आपण ओवा जो खायचा असतो त्याच्या पानांचं वापरू शकतो. नीम पत्ते असतात कडुनिंब तर त्याच्या पानांचं सुद्धा आपण रिपेलंट म्हणून त्याचा वापर करता येतो. आणि अगदी सगळ्यात सोपा म्हणजे आपल्याकडे ओनियन पिल्स असतात, गार्लिक पिल्स असतात आणि मिरच्या खराब झालेल्या असते म्हणजे मिरच्यांची देठं आपण म्हणतो. तर ती आपण वापरू शकतो आणि त्याचं पण एन्झाईम बनवू शकतो. त्याचा खूप स्ट्रॉंग वास असतो परंतु त्याच्यामुळे इन्सेक्ट्स रिपेल करायला अतिशय त्याचा छान उपयोग होतो. आणि एक चांगलं आहे म्हणजे हे तयार केलेलं एन्झाईम आपण व्यवस्थित कंटेनरमध्ये ठेवलं स्वच्छ नीट तर तो तुम्ही वर्षभर पण वापरू शकता. सो जेव्हा तुमच्याकडे फ्रूट पिल्स अवेलेबल आहेत तेव्हा तुम्ही बनवून ठेवलं तर ते तुम्हाला वर्षभर वापरता येतं. ते तुम्ही घरामध्ये कूल ड्राय प्लेसमध्ये स्टोअर करायचं असतं कुठेही उन्हात ठेवायचं नसतं. सो एकदा केलेलं आपल्यासाठी आपण वर्षभर हे वापरू शकतो. आणि फ्लॉवरिंग फ्रुटिंगसाठी सुद्धा वापर होतो. जेव्हा बनाना पील्स आपण वापरतो तर त्याचं जर एन्झाईम केलं तर पोटॅश सारखी गोष्ट जी झाडांना फ्लॉवरिंग फ्रुटिंगसाठी आवश्यक असते ती पण होते. आणि दुसरं म्हणजे जी ऍसिड लव्हिंग प्लांट्स आहेत, मोगरा आहे, हिबिस्कस आहे, जास्वंद आहे किंवा इवन रोजेस आहेत, ऑल टाइप्स ऑफ रोजेस, गुलाब. तर आणि इतर भाज्या सुद्धा म्हणजे फक्त वांग टोमॅटो मिरची सोडून इतर ज्या भाज्या आहेत त्या भाज्यांसाठी सुद्धा तुम्हाला थोडीशी सॉइल ऍसिटिक लागते. तर तेव्हा तुम्ही ऍसिटिक सॉइल करण्यासाठी हे जर एन्झाईम वापरलं तर तुमची माती तशी झाल्यामुळे तुम्हाला छान रिझल्ट दिसून येतात. तर असे हे वेगवेगळे उपयोग झाडांसाठी त्याचे आहेत. कशापासून करतात तर मेनली जेव्हा क्लिनिंगसाठी आपण वापरतो किंवा ऍसिटिक सॉइल करायला तेव्हा सगळी सिट्रस फ्रुट्स जसं लिंबू, संत्र मोसंब लिंबू आणि इवन पायनॅपल सुद्धा वापरतात. फक्त ते वापरताना लक्षात घ्यायचं की वाळलेली सालं वापरायची नाही आणि कुठलीही खराब झालेली जी आहेत ज्याला फंगस आलेला आहे, काळे डाग पडलेत, बुरशी आली आहे, तर म्हणजे ते एवढं फक्त वापरायचं नाही. आपल्याकडे एका दिवशी एवढे कलेक्ट होऊ शकत नाही. मग अशा वेळी ती फ्रूट पिल्स आपण फ्रीझरमध्ये व्यवस्थित टाईट कंटेनरमध्ये साठवली 1-2-4 दिवस आणि आपल्याला जेव्हा सुट्टी असेल त्या दिवशी जेव्हा वेळ असेल तेव्हा आपण हे करू शकतो. कारण ह्याची ठराविक क्वांटिटी लागतं, प्रपोर्शन लागतं. सो तेवढं प्रपोर्शन कदाचित एका दिवशी नाही होऊ शकत. तर आपण ते अशा प्रकारे स्टोअर करून नंतर वापरू शकतो. जेव्हा आपण झाडांसाठी वापरतो तेव्हा मी सांगितलं असं नीम पत्ते आहेत, त्याच्यानंतर मेरीगोल्ड आहे. गुलाबाच्या फुलांचं सुद्धा खूप छान अतिशय एन्झाईम होतं आणि त्याचा वास खूप छान येतो. तर ते बरेच वेळेला घरामध्ये सुद्धा आपण जे स्प्रे मारतो रूम फ्रेशनर म्हणून तर ते सुद्धा खरं तर केमिकल्स वाले स्प्रे असतात. सो आपण घरात असलो तरी स्वतःच पोल्युशन करत असतो. तर तेव्हा आपण स्प्रे करण्यासाठी रोज पेटल्स किंवा निशिगंध म्हणजे ट्यूबरोज जे आहेत तर त्याच्या फुलांचा आपण एन्झाईम करू शकतो. ॲलोवेराचं एन्झाईम आहे, जे बरीच वेळा कोरफड वाढते आणि ती वाढलेली कोरफड ॲलोवेरा जे आहे ते आपल्याला माहिती आहे मेडिसिनल यूज आहेत. पण त्याच्यापासून केलेलं जे एन्झाईम आहे
तर ते रूट्स जेव्हा झाडांचं वाढायला जास्त हवी असतात, तेव्हा ते ॲलोवेरा एन्झाईम मी वापरलेलं आहे आणि त्याचे रिझल्ट्स छान मला दिसलेले आहेत. आणि झाडांची इम्युनिटी वाढायला सुद्धा या ॲलोवेरा एन्झाईमचा उपयोग होतो. आणि ओनियन गार्लिक पिल्स मी सांगितलं तसं पेस्टिसाइडसाठी आपण त्याचा वापर करतो. त्याच्यानंतर पाणी जे वापरणार आपण 3 गोष्टी वापरणार आहोत: गूळ, पाणी आणि फ्रूट पिल्स. तर पाणी वापरताना 2 गोष्टी, की स्वच्छ पाणी पाहिजे. टॅप वॉटर चालेल, अगदी मिनरल वगैरे काही नको, उकळलेलं पाणी नको. फक्त खराब पाणी कुठलंही वापरायचं नाही. कंटॅमिनेटेड वॉटर असेल तर ते नको. साधं पाणी आपलं चालतं, अगदी बोर असेल तरी सुद्धा चालेल, पण बोरपेक्षा नॉर्मल टॅप वॉटर इज बेटर. जेव्हा मोठ्या प्रमाणावर कमर्शियल यूज करतात तर तेव्हा ते अगदी मिनरल वॉटर किंवा फिल्टर्ड वॉटर सुद्धा ते वापरतात, कारण त्यांना ते कमर्शियल यूज साठी पण द्यायचं असतं. गूळ वापरताना तो कुठलाही गूळ असू शकतो. प्रिफर्ड इज ऑर्गॅनिक. नसेल तर कुठलाही काळा, पिवळा गूळ, गुळाची पावडर जी असते ती सुद्धा चालते. गुळाची पावडर पटकन डिझॉल्व्ह होते. गूळ मोठा असेल तर तुम्ही थोडासा बारीक तो चिरून चॉप करून मग वापरायची. शुगर, व्हाईट शुगर अजिबात नाही वापरायची. गूळ नसेल तर ब्राऊन शुगर इज वन ऑफ द अल्टरनेटिव्ह, पण शक्यतो गूळच. त्याच्यानंतर कंटेनर जो वापरायचा आहे तर तो प्लास्टिक कंटेनर घ्यायचा. का तर हे ऍसिड फॉर्मेशन होतं, माइल्ड असतं, पण त्यामुळे आपल्याला कुठलाही मेटल कंटेनर वापरता येत नाही, वापरायचा नाही. रस्टिंग होऊ शकतं आणि ह्याच्यामध्ये गॅस तयार होतो. सो आपण काचेची बाटली वापरली तर त्या काचेची बाटली जी आहे ती जेव्हा गॅस तयार होतो, ही प्लास्टिकची बॉटल थोडी एक्सपांड होऊ शकते. मी तुम्हाला डेमोमध्ये ते दाखवते, अशी मुद्दाम ठेवलीये मी कसं हे होतं ते करायला. तर त्याच्यामुळे प्लास्टिक कंटेनर तो घेताना तो पण स्वच्छ धुतलेला, त्याच्या आत काही घाण नको. आणि असं फक्त 2 गोष्टी आपण करायच्या, की स्वच्छ हवा, म्हणजे स्वच्छ असलेली कुठलीही बॉटल, आणि त्याचं झाकण घट्ट पाहिजे. सो लीड शुड बी टाईटली, म्हणजे प्रत्येक वेळी उघडल्यावरती घट्ट बंद करता आलं पाहिजे. हे अनएरोबिक कंडिशन्स मध्ये होणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यात हवा जाऊ द्यायची नाहीये. म्हणून आपण घट्ट झाकणाचे आयदर आपल्याकडे जे बॉटल्स असतात ह्याचे, थम्सअप किंवा ह्याचे, ते वापरू शकतो, किंवा आपले कुठलेही जार असतील घरामधले, ते पण रियूज करू शकतो. मी दोन्ही इथे दाखवले. जेव्हा मोठ्या क्वांटिटीमध्ये करतात तेव्हा मोठे जे बॅरल्स असतात तर त्याच्यामध्ये पण वापरून, म्हणजे 100-100 लिटर एन्झाईम मोठ्या बॅरल्समध्ये पण करतात. त्याच्यानंतर एक वेइंग स्केल लागतं, छोटं, घरी असेल तर. वेइंग स्केल नसेल तर काय करायचं ते मी डेमोमध्ये सांगते, पण इथे मी गुळ तुम्हाला हे करून दाखवलाय. सो छोटं वेइंग स्केल असतं, तर नॉर्मली असतं सगळीकडे, सगळ्यांकडे. तर हे प्रमाण मोजून घेण्यासाठी आहे. ह्याचं जे मेजरमेंट आहे ते मात्र परफेक्ट पाहिजे. ह्याचं प्रपोर्शन असं आहे की 300 ग्रॅम, 300 ग्रॅम्स फ्रूट पिल्स असतील किंवा पेटल्स असतील तर 100 ग्रॅम्स ऑफ जॅगरी आणि 1 लिटर वॉटर. तर हे प्रमाणे म्हणजे 3:1:10 असा रेशो आहे. आणि हा रेशो, हे जे मिक्स करणार आपण ज्या कंटेनरमध्ये, तर जेव्हा तुम्ही सुरुवात कराल तेव्हा जो कंटेनर आहे तो ऍटलीस्ट डबल द साईज ऑफ पाणी, म्हणजे 1 लिटर पाणी असेल, 1 लिटर, तर तुम्ही 2 लिटर तरी मावेल पाणी एवढी बाटली घ्या, कारण आपल्याला गॅस जो तयार होतो तो तिथे साठायला जागा पाहिजे. एकदा तुमचा हँड्स ऑन एक्सपिरियन्स आला की तुम्ही 1.5 लिटर पर्यंत बॉटल घेतली तरी चालेल, पण त्याच्यापेक्षा कमी नको, कारण गॅस जमा व्हायला आपल्याला जागा ठेवायची. सो हे प्रपोर्शन आहे, हे की आहे. ह्याच्यामध्ये आपल्याकडे जर पटकन लक्षात नाही आलं की आपल्याला वेइंग स्केल नाहीये, तर साधारण मी सांगते की जेव्हा आपण मोसंब म्हणजे स्वीट लाईम घेतो तेव्हा 6 मोसंबी म्हणजे 300 ग्रॅम्स अप्रॉक्सिमेटली होतात. नंतर लिंब घेतली तर 12 ते 14 लिंब साधारण 300 ग्रॅम होतात. आणि संत्र जे आहेत, ऑरेंजेस, ते 9 साधारण ऑरेंजेस असतील नॉर्मल साईजची, तर ती 300 ग्रॅमच्या आसपास होतात. थोडंसं 5-10 ग्रॅम इकडे तिकडे चालू शकतं, अगदी 1-2 ग्रॅमनी फरक पडत नाही. आणि जॅगरी आपण जी असते ती आपण तसं आणताना त्या प्रकारे आणू शकतो विकत. त्याच्यानंतर आपले प्रोसेस मी सांगितलं तशी प्रोसेस अगदी सोपी आहे. प्लास्टिक कंटेनर घ्यायचा रिक्वायर्ड क्वांटिटीचा. सगळे कंटेंट आपण एका वेळी मिक्स करणार आहोत, काही त्याच्यात नाही. त्यामुळे गूळ, पाणी आणि जे प्लीस आले ती सगळी एकत्र करायची.
एकदा व्यवस्थित ढवळायची ती, कारण गुळ खाली बसतो. आणि व्यवस्थित घट्ट झाकण लावून ती आपण शेडमध्ये ठेवायची. गॅस जवळ ठेवायचं नाही, डायरेक्ट सनलाईट मध्ये ठेवायचं नाही, एवढेच प्रिकॉशन आहे. त्याच्यानंतर रोज जे डेली रुटीन आहे त्याचं काय, ह्याला तयार व्हायला 3 महिने. सो पहिल्यांदा तुम्हाला थोडा पेशन्स ठेवायला लागतो. 3 महिन्यामध्ये हे पहिल्यांदा तुमचं एन्झाईम तयार होईल. तर ते 3 महिन्यामध्ये कसं होतं, पहिल्या महिन्यामध्ये आपण डेली एकदा ओपन करणं गरजेचं असतं, कारण जो गॅस तयार होतो तो डेली काढून टाकावा लागतो. त्याच्यानंतर सेकंड मंथ आहे, तेव्हा आपल्याला साधारण तो गॅस होण्याची प्रोसेस हळूहळू कमी होते. सो वन्स इन अ वीक पुरतं. आणि नंतर अजूनच 10 दिवसांनी किंवा 15 दिवसांनी एकदा, असं करून ऍट द एंड ऑफ 90 डेज तुम्हाला हे क्लिअर एन्झाईम, इथे फोटोत दिसतंय तसं ते तयार झालेलं असतं. एन्झाईम तयार झालं की ते गाळून ठेवायला लागतं. म्हणजे त्यातले जे फ्रूट पिल्स किंवा असतील तर त्या गाळायच्या. नाहीतर ती जी प्रोसेस आहे ती चालूच राहते, नाही आणि ऍसिटिक जास्त ते व्हायला लागतं. सो ते गाळून ठेवायचं. आणि गाळून व्यवस्थित स्वच्छ कंटेनरमध्ये आपण प्लास्टिकच्या किंवा इव्हन काचेच्या सुद्धा ते आपण ठेवू शकतो. आणि ते आपण वापरू शकतो पुढे वर्षभर सुद्धा. खरं तर ते म्हणतात त्याला एक्सपायरी डेट नाही, पण आपण वापरताना कधी कधी झाकण उघडं ठेवतो, त्यामुळे नंतर खराब व्हायची शक्यता असते. सो स्टोअर करताना छोट्या छोट्या 1 लिटर अर्धा लिटर कंटेनरमध्ये स्टोअर केलं तर जसं वापरू आपल्याला, म्हणजे वापरायला लागेल तसं म्हणजे हे करता येतं. आणि सारखं उघड बंद केलं नाही तर ते व्यवस्थित टिकतं. त्याच्यानंतर अ, जे आहेत ते, हे 3 फोटो मुद्दाम दाखवायला ठेवले. पहिलं जे आहे बायोएन्झाईम करायला ठेवलं की सगळे जे सालं आहेत ती बॉटलमध्ये वर तरंगलेली असतात आणि पाणी खाली असतं. जेव्हा मधलं तयार होऊन मी मधली जी बॉटल आहे ते साधारण 1 महिना होत आलाय. सो ते हळूहळू खाली बसायला लागलंय. पण लिक्विड जे आहे ते सगळं असं थोडंसं ट्रान्सपरंट नसलेलं आहे. आणि तिसरी बॉटल आहे तिथे सगळ्या फ्रूट पिल्स आहेत ते पूर्ण खाली बसल्यात आणि पूर्ण ट्रान्सपरंट लिक्विड तयार झालंय. सो हे अशा ह्या 3 प्रोसेस आहेत. म्हणजे 3 स्टेजेस आहेत ज्याच्यात आपल्याला बायोएन्झाईम आपण बघू शकतो. सुरुवात, मध्ये कसं असतं आणि शेवट. त्याच्यामध्ये पल्प आहे तो सुद्धा आपण जो गाळलाय तो फेकायचा नसतो. जे स्टेन्स असतात आपले, इवन आपण टॉयलेट क्लीन करायला त्याचा वापर करू शकतो. तो जो पल्प आहे तो मिक्सरमधनं काढून व्यवस्थित जर आपण कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवला फ्रीजमध्ये, बॉटलमध्ये, तर आपल्याला तो इतर कुठे डाग असतात ते घालवण्यासाठी, किंवा किचन असेल तर किचनचे जे आपल्या गॅस स्टोव्हच्या रिंग्ज असतात तर त्या स्वच्छ करायला आपण त्याचा वापर करू शकतो. नंतर टेस्ट कशी आहे, तयार झालेलं हे समजायचं कसं. जसं सांगितलं तसं सगळ्या ज्या आपल्या साली आहेत, फूड म्हणजे पिल्स आहेत त्या खाली बसतात. ट्रान्सपरंट लिक्विड, खूप छान वास येतो. तुम्ही जे त्याच्यात कंटेंट घालाल, म्हणजे संत्र, मोसंब, लिंब किंवा फुलं, तर तो छान वास तुम्हाला येतो. आणि त्याच्यानंतर गॅस फॉर्मेशन बंद झालेलं असतं. नंतर पीएच पेपरने टेस्ट केलं तर साधारण 3.5 to 4.5च्या रेंजमध्ये त्याचा पीएच दिसतो. एक्झॅक्ट झालं तर 4 pH आपल्याला दिसतो. आणि फोम टेस्ट म्हणजे तयार झालेलं लिक्विड आपण बॉटलमध्ये शेक करून पाहिलं, हलवून पाहिलं, तर त्याच्यावरती त्याला फेस येतो. सो अशा ह्या टेस्ट आहेत. आणि म्हणजे कशा कशासाठी त्याचा उपयोग होतो, तर फ्लोअर क्लीनर आहे, भांडी घासायला आहे, रूम फ्रेशनर साठी आपण फुलं वगैरे वापरू शकतो, टॉयलेट क्लीनर आहे. आणि अजून एक वापर म्हणजे जो बागेत सुद्धा होऊ शकतो आणि जो पाणी स्वच्छ करायला वापर त्याचा केला जातो. जसं म्हटलं तसं की मी आता वॉटर लिलीज लावलेले आहेत घरी टबमध्ये. तर त्याच्यामध्ये शेवाळं की म्हणजे अल्गी जे आहे ते तयार होतं आणि सगळं हिरवा होतो टब. तर बायो एन्झाईमचा स्प्रे दर एक 8-8 दिवसांनी नुसता वर्ण केला. बायो एन्झाईम डायल्यूट केलेलं 1 लिटरला 10 ml असं डायल्यूट करून मी स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवते. आणि त्या पाण्यावर जरी स्प्रे केला तरी सुद्धा ते पाणी जे आहे ते नेहमी नितळ छान राहतं. आणि ते जे अल्गी किंवा शेवाळ येतं त्याचं प्रमाण खूप कमी होतं. जे आपण भाज्या कोविड काळात घरी आणून धुवायचो थोडासा सोडा खायचा घालून, तर तसंच बायो एन्झाईमचा सुद्धा वापर केला जातो. 1 लिटर पाण्यामध्ये फक्त 1 ml एवढ्या कमी ह्याच्यामध्ये ते करतात. आणि असं व्हेजिटेबल क्लिनिंगसाठी सुद्धा आपण सिट्रस फ्रूटचं जे एन्झाईम वापरू शकतो. किंवा आपल्याला सगळ्यांना माहिती मोरिंगा लिव्ह जे आहेत, शेवगा,
तर शेवग्याच्या बियांचा वापर आपल्याकडे ट्रॅडिशनली सुद्धा पाणी स्वच्छ करण्याकरता मेळघाट किंवा या ठिकाणी होतो. तर त्या शेवगाच्या शेंगा ज्या आहेत त्यांचं सुद्धा एन्झाईम करतात आणि तेव्हा तिथे गुळाच्या ऐवजी ते लोक मध वापरतात आणि मग त्याच्यापासून केलेलं आपण जे एन्झाईम आहे त्याच्या पानांपासून सुद्धा एन्झाईम करतात आणि त्याचा वापर सुद्धा या अशा भाज्या आपण आणतो तर त्या टबमध्ये पाण्यामध्ये 1 ml एवढं कमी एन्झाईम घालून बुडवून ठेवल्या तासभर आणि काढल्या तर आपल्याला जे त्याच्यामध्ये टॉक्सिन्स असतात ते कमी होतात. हे आहे. कोणाला असेल बघायची इच्छा तर वैद्य आहेत राजेश म्हणून, त्यांचे काही युट्यूबवरती व्हिडिओ पण आहेत या बाबतीत, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. सो असे मल्टीपर्पज यूज आहेत आणि त्यातले काही फोटोज दाखवते मी. आता हा माझं तांब्याचा ताम्हण आहे. सो बिफोर आफ्टर तुम्ही बघा, हे मी यूज करते. जर जास्त डाग असतील तर मी जेव्हा बायोएन्झाईम गाळून सालं राहतात त्याचा वापर करते. दुसरं आहे देवाच्या इथली जी आपली घंटा असते पितळी, ते वापरलंय. गॅस बर्नर तुम्ही बघा, खूप काळा झालेला होता. तो मी साधारण 5-6 तास बुडवून ठेवला. सो तो एवढा स्वच्छ झालाय. तर आणि ह्याला काहीही म्हणजे एफर्टलेस म्हणतो की इतकं तुम्ही कितीही तेलकट असू द्या, स्वयंपाकघरामध्ये जे जे आपले डबे असतात जे उघडे असतात त्याच्यावरती तेल खूप साठल्यासारखं हे येतं, फक्त लावून ठेवलं तरी सुद्धा छान होतं. आणि म्हणजे त्याचे वापर खूपच आहेत. फ्लोअर क्लीनरसाठी फक्त 5 ml, पेस्टिसाइड जसं मी सांगितलं, पेस्टिसाइड आणि सॉइल एन्हान्सरसाठी जेव्हा जमिनीत घालायचं तेव्हा 20 ml. हे पाहिजे तर मी नंतर छायाताईंकडे पाठवीन सुद्धा, म्हणजे किती काय वापरायचं ते, सो दॅट विल बी बेटर. आणि वॉशिंगसाठी, वॉशिंग क्लोथसाठी सुद्धा होतं. आणि एक आहे की हे बायोएन्झाईम तयार होताना असताना कधी कधी आपल्याकडनं काही झाकण उघडं राहिलं तर थोडा काळा थर वगैरे येतो, बुरशी. मग अशा वेळी आपल्याला ते फेकून द्यायचं का तर नाही, ते सुद्धा आपण आपलं जे सिंक असतं तर त्याचं ड्रेनेज क्लीन करण्यासाठी त्याचा वापर होतो. नॉर्मल सुद्धा बायोएन्झाईम आपण कुठलंही केमिकल युक्त ड्रेनेक्स पावडर न आणता 50 ml जर घातलं, आठवड्यात एक म्हणजे अल्टरनेट डे 3दा घातलं, रात्रभर घालून ठेवायचं, सकाळी त्याच्यात गरम पाणी सोडायचं, तर तुमचं सिंक जे आहे ते खराब पण होणार नाही. सो मंथली तुम्ही एकदा यूज केला असं बायोएन्झाईम तुमच्या सिंकसाठी, तर ते पण म्हणजे खराब झालेलं पण वापरू शकता आणि चांगलं पण. सो तुमचं सिंक जे आहे किचन मधलं त्याच्यासाठी तुम्हाला वापर होईल. तिथे थंडी असल्यामुळे मे बी कार्पेट्स असतील तर घरातली फ्लोरिंग तुम्हाला पुसायला होणार नाही, पण किचन मधले फ्लोरिंग असतील किंवा बाथरूमचे टाईल्स असतील हे सगळं तुम्हाला स्वच्छ करता येतील. आणि बेसिकली जेव्हा किचनच्या टाईल्स असतात त्याच्यावर सगळं आपण फोडणी करतो, ऑइल येतं, तर ते तुम्हाला खूप छान म्हणजे विदाऊट एफर्ट्स तुमचं क्लीन होऊ शकतं. मी जे जे प्रिकॉशन्स आहेत त्या सांगितल्या त्या मी परत एकदा सांगते. जेव्हा करते तेव्हा डायल्युशन इज कंपल्सरी, डायरेक्ट कुठलंही वापरायचं नाही, कारण ते शेवटी माइल्ड ऍसिड आहे. सो आणि एक आहे, फरशी पुसताना मार्बल वरती हे वापरायचं नसतं, मार्बल येलोइश होऊ शकतो. सो बाकी इतर कुठल्या फरशीवर चालेल पण मार्बल वरती ते नाही वापरायचं. जेव्हा आपल्याला आपल्याला एक असं असतं किंवा जेव्हा क्लीनर म्हणून वापरतो, म्हणजे मी आता माझे स्वतःचे बेसिन्स आणि हे यूज करायला वापरते स्वच्छ करायला, तर आपल्याला फोमिंग एजंट वाटतं की आपल्याला वाटतं खूप फेस आला की स्वच्छ होतं, तर फोमिंग एजंट नी फक्त सगळीकडे ते पसरतं आणि ते जे बॅक्टेरिया किंवा हे असतं ते कलेक्ट होऊन बाहेर पडतात. ऍक्च्युली क्लिनिंगचं काम आहे ते आपलं एन्झाईम करू शकतं, पण आपल्याला जर फोम हवा असेल तर सोपनट किंवा रिठा जे म्हणतो किंवा सोप बेरीज म्हणतात, तर मला माहिती नाही की तिथे अवेलेबल असतात की नाही, पण आयुर्वेदिक मेडिसिन्स जिथे मिळतात तिथे हे अवेलेबल असतात. सो हे रिठ्याचं पण एन्झाईम सेम 3:1:10, म्हणजे 300 ग्रॅम रिठा, 100 ग्रॅम गुळ आणि 1 लिटर वॉटर ह्याच्यामध्ये आपण करून ठेवलं तर हे एन्झाईम हाफ, म्हणजे 1 पार्ट रिठा एन्झाईम, 1 पार्ट बायो एन्झाईम आणि 1 पार्ट पाणी, असं आपण बॉटलमध्ये तयारच करून ठेवलं स्प्रे बॉटलमध्ये, तर आपल्याला रोजच्या वापराला क्लिनिंगसाठी आपण हे खूप छान वापर करू शकतो. सो जेव्हा फोमिंग एजंट हवा असेल तेव्हा हे रिठा आपण ऍड करायचा, अदरवाईज बाकी आपल्याला गार्डनसाठी वगैरे काही याची गरज नाहीये. सो हार्श केमिकल्सला से नो टू हार्श केमिकल्स आणि येस टू बायो एन्झाईम. सर प्रेझेंटेशन पार्ट मी इथे संपवते. हे म्हणजे शेअरिंग स्टॉप करते आणि लाईव्ह दाखवते तुम्हाला. सो आतापर्यंत ऐकू गेलंय ना व्यवस्थित सगळं?
छाया आणि रूपा क्वेश्चन्स आता मध्ये घ्यायचेत का नंतरच घ्यायचे सगळे? नंतर घेऊया का? हा चालेल. अ, 3 गोष्टी सांगितल्या तसं मी एक स्पेसिफिक सांगायचं आहे की ज्या पेट बॉटल्स असतात ह्या आपल्या, तर त्याच्यामध्ये सुद्धा 2 प्रकार असतात. एक पाण्याची बॉटल असते, जी यूज अँड थ्रो असते, तर ती खूप अशी पातळ असते, त्याचा आवाज येतो. तर अशा बॉटल शक्यतो यूज करू नका, कारण गॅस तयार झाल्यावर ती बर्स्ट होऊ शकते कधी कधी. सो शक्यतो जेव्हा आपण म्हणजे थोडे हार्ड प्लास्टिक असतं, अशा बॉटल्स आपण वापरल्या तयार करायला चालेल. किंवा सुरुवात करताना मी तर सजेस्ट करीन की आपल्याला असा कंटेनर जर घेतला सरळ, तर ते सोपं पडेल. हा कंटेनर मी आता माझ्याकडची जुनी जी बरणी होती घट्ट झाकणवाली, ती मी घेतलीये. त्याच्यामध्ये करताना मी आता माझ्याकडे जे हे होते मोसंब फ्रूट पिल्स, ते काही नाही, सोपी आहे. फक्त हे घालायचं, त्याच्यानंतर मी हे सगळं मेजर करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर गूळ घेतलेला आहे मी, तो मी घालणार. आणि पाणी मी 1 लिटर हे मेजर करून घेतलेलं आहे. तो माझी प्रोसेस जी मला करायची आहे ही फक्त एवढी प्रोसेस आहे. म्हणजे मला एफर्ट्स जे आहेत ते पहिल्या दिवशी फक्त एवढे एफर्ट्स आहेत की मी स्वच्छ बाटली आणि हे सगळं धुवून ठेवलेलं असेल, तर मला जेव्हा सुट्टी असेल त्या दिवशी मी हे एन्झाईम करू शकते. हे झाकण मी बंद करून ठेवणार आहे व्यवस्थित. तर हे झालं की माझं बायो एन्झाईम तयार करण्याची पहिली स्टेप संपली. आता ह्यानंतर दररोज मी फक्त हे जे झाकण आहे लीड, तर ते उघडणार आणि बंद करणार. सो उघडणार म्हणजे मी फक्त ते लूज करणार आणि बंद करणार. मला कधी हे असं उघडून मी खाली ठेवलं तर काय होईल, त्याच्यामध्ये हवा जाईल आणि कंटॅमिनेशन होऊन बुरशी येऊ शकते. सो मी तसं नाही करणार. मी फक्त झाकण लूज करणार आणि बंद करणार. तर आता मी गॅस तयार होणं हे मी जे म्हणलं होतं, तर ते मी तुम्हाला दाखवते. आता ही बॉटल आहे. एक जेव्हा गॅस फॉर्मेशन होत असतं तेव्हा ही बॉटल कडक व्हायला लागते, कारण ही जी वरची जागा आहे ती मी त्या गॅस तयार होण्यासाठी सोडली होती. हे झाकण उघडताना कधीही मी माझ्या अंगाजवळ घेणार नाहीये. सो थोडस लांब माझ्याकडे ते अंगापासून मी ते धरणार आणि मी झाकण उघडताना खूप केअरफुली शांतपणे बॉटल अपोजिट साईडला धरायचे अंगापासनं. आणि तुम्हाला आता कदाचित फुस करून बारीक आवाज येईल गॅसचा, असा थोडासा आवाज येतो. तुम्ही जर हे डेली केलं तर सुरुवातीच्या काळामध्ये गॅस जास्त तयार होतो. आता ह्याचा हे मी 2 ते 3 दिवसापूर्वी केलंय, तर ह्याच्यात तुम्हाला जास्त कळेल. जोरात आवाज आला आणि हे सगळे बुडबुडे जे आहेत ते वर यायला लागतात आणि सगळे पिल्स आहेत ते एकदम वरती येतात. परत झाकण घट्ट केलं की ते खाली जातात. आणि हे असं तयार जेव्हा होतं तेव्हा पूर्ण तयार झाल्यावर आपण बघू शकतो की हा फ्रूट पिल्स आहेत ते ऑलमोस्ट सगळ्या खाली बसल्यात. ट्रान्सपरंट लिक्विड झालंय, एखादी फोड वर तरंगली. ह्याच्यात सुद्धा लक्षात येईल की पिल्स जे होते ते सगळे खाली बसलेत, पण त्याच्याबरोबर माझी एक ऍक्च्युअल संत्र्याची फोड गेलेली होती ऑरेंज ची. तेवढी ती हलकी असल्यामुळे वर तरंगते. अदरवाईज अगदी तेलासारखं ट्रान्सपरंट लिक्विड झालंय. आता ह्याच्यामध्ये तयार झाल्यानंतर मी पूर्ण गाळल्यावर माझं जे आहे ते असं छान ट्रान्सपरंट लिक्विड माझं तयार झालेलं असतं. आणि हे मी वापर करू शकते. ह्याचं सुद्धा झाकण घट्ट बंद करणं. ह्याच्यामध्ये सुरुवात जेव्हा मी करते, सगळं घालते, तेव्हा पहिल्या दिवशी मला फक्त हे ढवळून घ्यायला लागतं. सो ढवळताना मी पहिल्या दिवशी असं हलवलं तरी चालेल, परंतु नंतर हे असं जर शेक करत गेलो तर त्या बॉटलमध्ये गॅस जास्त तयार होऊन एकदम सगळं फसफसून वर येऊ शकतं. सो त्याच्यामुळे ही बॉटल बघा, ही पण आता घट्ट झालीये. तो करताना हे फक्त केअरफुली करायचं. बॉटल जास्त हलवली तर गॅस जास्त फसफसून बाहेर येऊ शकतो. सो एवढ्या प्रिकॉशन घेतल्या तर आपलं लवकर होऊ शकतं. दुसरं, पटकन होण्यासाठी आपल्याकडे जर केळ्याचं साल असेल तर ह्या एन्झाईम करताना छोटे सालं आपण टाकली तर थोडंसं फर्मेंटेशन लवकर होतं. त्याच्याबरोबर तुम्ही काही ठिकाणी वाचाल की यीस्ट वापरतात, परंतु यीस्ट जे आहे ते अगदी अर्धा चमचा घातलं जातं. त्याच्यामुळे गॅस फॉर्मेशन खूप फास्टर होतं. त्यांचं क्लेम आहे की 15-20 दिवसात होतं.
पण जेव्हा आपण घरी करणार असतो तेव्हा आपलं लक्ष राहत नाही आणि आपण रोजच्या रोज एखाद दिवशी उघडणं कमी जास्त झालं तर ते फसफसून सगळं बाहेर येऊ शकतं एकदम. तर उघडताना प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही सुरुवातीला तर ते यीस्ट वापरू नका. हे 90 डेज जेव्हा आहे ते फर्स्ट टाइम 90 डेज लागतं. जेव्हा नेक्स्ट टाइम करतो तेव्हा आपलं जे तयार झालेलं एन्झाईम आहे, म्हणजे जे गाळलेलं आपलं हे जे एन्झाईम असतं, तर हे एन्झाईम आपण साधारण 1 लिटरला 2 छोटे चमचे जर पुढच्या ह्याच्यामध्ये घातलं तर इट ऍक्ट्स ॲज म्हणजे जसं आपण कंपोस्ट परत करताना आधीचं कंपोस्ट घातलं की ते फास्टर होतं स्पीड, तसंच हे घालायचं. तर त्याच्यामुळे आपले ते स्पीडअप होऊन 45 to 60 डेज मध्ये आपलं नेक्स्ट बॅच ऑफ एन्झाईम आहे ती तयार होते. अ, हे 3 महिने लागतात. त्यामुळे ह्याच्यावर लेबलिंग करणं खूप इम्पॉर्टंट आहे. ज्या दिवशी करायला घेतो त्या दिवशी स्टार्ट डेट एंड डेट लिहायची आणि गाळून ठेवल्या दिवशी पण लिहून ठेवायचं. म्हणजे त्याच्यानंतर आपण साधारण 6 महिने वर्षाच्या आत आपण ते वापरून संपवू शकतो. कधी कधी त्याच्यावर पांढरा थर येतो, सो ते इट इज गुड. ते प्रोटीन आहे, त्याच्यात काही नाही. फक्त खूप जास्त पांढरा थर आला वरती लेअर तर त्याच्यामध्ये थोडं ऍडिशनल गुळ घालायचा, थोडंसं ढवळायचं, म्हणजे थोडंसं फर्मेंटेशनसाठी कमी पडलं असं लक्षात येतं. आणि मग ते जरी बारीक थर असेल तरी तो चालतो, तो गाळून घ्यायचा. फक्त काळी बुरशी आली, काळा लेअर आला, त्याच्यावरती फंगस आलं, तर मात्र ते आपण फंगस जे आलेलं लिक्विड आहे ते प्लांट्सला घालायचं नाही, घरात वापरायचं नाही. सिंकमध्ये आपण ड्रेनेजसाठी ते वापरू शकतो. सो अशा प्रकारे आपण नॉर्मल ही प्रोसेस बायोएन्झाईमची करू शकतो आणि मल्टिपल युजेस त्याचे आपल्याला होऊ शकतात. सो आता आपल्या टाइम नुसार पण क्वेश्चन आन्सर्स आपण जी चॅट मध्ये आली ती घेऊ शकतो आणि प्रश्न विचारू शकतो. ज्योती, यू वॉन्ट टू हो नाही